तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाओ आणि तुमच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करो। तर चला तर मग आज आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे। काल सांगितल्याप्रमाणे पार्ट 2 हा ब्लॉग आहे। तर मी कुठे जाते तर हा सगळ्यांनी खूप कमेंट टाकले की पुढचा ब्लॉग कधी येणार आहे। तर बघा, हे आहे सोलापूरमधलं मार्केट। आता हे आहे बेगम बाजार। इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे मिळून जातात आणि हे आहे लक्ष्मी मार्केट। तर इथं खूप छान मोठं मार्केट भरतं भाजीपाल्याचं। तर मी इथेही जात नाही, मी ह्याच्या पुढे जाणार आहे। मी जाणार आहे भांडे गल्लीमध्ये। तर ही आहे सोलापूरची प्रसिद्ध अशी भांडे गल्ली। इथे भरपूर सारे भांड्याचे दुकान आहेत, भरपूर सारे ऑप्शन उपलब्ध आहेत इथे। तर पुढच्या भागाला मधला मारुती असंही म्हणतात, पण ही भांडे गल्ली आहे। माझं एक छोटंसं काम होतं, मला थोडेफार भांडे घ्यायचे होते म्हणून मी, मम्मी आणि सोहम भांडे गल्लीमध्ये आलतो। आणि असा हा भांडे गल्लीचा व्ह्यू आहे। सोहम शूट करत होता भांडे गल्ली, कारण आम्हाला जे पाहिजे होतं ते दुकानच सापडत नव्हतं, जे होतं ते बंद होतं। तर मी आणि मम्मी मस्त ते दुकान शोधत होतो आणि सोहम मस्त सगळा व्ह्यू तुमच्यावर शेअर करत होता। आणि हा इकडचा जे आहे पूर्ण फुल मार्केट आहे। इथे सगळ्या प्रकारचे फुलं, हार व्यवस्थित सगळं तुम्हाला इथं मिळतं। तर सॉरी मंडळी, जास्त जवळून शूट करू शकले नाही कारण खूप गर्दी असते। हा भाग कधीही 12 महिने भरलेलाच असतो। आणि हे जे बंद दिसतं हे आजोबा गणपतीचं मंदिर आहे। तर मी जाताना शूट करायचं राहील तर मी म्हणलं चला घरी जाते वेळेस तरी मिळेल म्हणून मी खूप अलीकडपासून कॅमेरा ऑन ठेवला। पण आय थिंक ते लवकरच ते गेट बंद करतात, त्याच्यामुळं मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही। पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेल। हे आहे उडुपी हॉटेल, खूप छान इथे मिळतं बरं का हे डोसा, इडली वगैरे। तर मग मी म्हणलं चला आत्ता तरी चालू असेल आजोबा गणपतीचं मंदिर, आत्ताही बंद होतं, तर कोई बात नाही, नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की दाखवेल। त्यानंतर आलोत आम्ही घरी। सोहम सगळ्यात पुढे आलता, मम्मी मागे होत्या आणि मी आले तर बघतो काय घरामध्ये तर कोणीच नव्हतं, पण गेट मात्र उघडलं होतं। तर असं वाऱ्याने वगैरे उघडलं असेल असं वाटत होतं मला, आणि तसंच झालं असणार आहे। कपडे वगैरे सुकत घालत गेलो होतो। तर सोहमला म्हणलं पटकून चावी घे आणि गेट उघड, कारण सामान होतं हातामध्ये। तर सोहमनी चावी, हीच भीती होती की चावी मी घरात ठेवून गेलते, यांनी येणार होते म्हणून, आणि गेट उघडलेलं होतं, तर हवेनं उघडलं होतं। तर उघडलं गेट, मग आतमध्ये गेलो, थोडं 5-10 मिनटं बसलोत आणि हे आणले होते भांडे आम्ही, सारखे 4 ताटं, तांबे, एक पातेलं आणि पाण्याचा जग। तर हे आणण्यासाठी गेलतो, कारण हे अशा छोट्या गोष्टी नंतर विसरून जातोत आम्ही। मग 4 ताटं आम्हाला ह्याच्यासाठी पाहिजे होती की पाहुणे वगैरे येणार होते जेवणाला। एकसारखे ताटं होते, पण ती खूप मोठी साईज होती, अशी मीडियम साईज घरामध्ये नव्हती। तर मम्मीला पण, म्हणजे माझ्या सासूबाईंना पण सुट्टी होती। तर आम्ही मग जाऊन शेवटीला ताटं आणि हे पातेलं, सोहम बघत होता, त्याचं नाव टाकलेलं होतं त्या पातेल्यावरती। तर त्याला लई एक्साइटमेंट वाटत होती की माझं नाव टाकले पातेल्यावरती, माझं नाव टाकले। तर सगळ्याच भांड्यावरती त्याच्या आजीने सोहमचं नाव टाकून घेतले होतं, सोहम सनी शिंदे म्हणून। मग तो दाखवत होता की माझं नाव टाकले, माझं नाव टाकले, त्याला खूप छान वाटत होतं। तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेला। थोडंसं फिरून आलोत आणि सोहमलाही जरासं बरं वाटलं की कुठंतरी बाहेर जाऊन आलो। आणि मग त्याचं भांड्याच्या दुकानामध्ये वेगळं चालू होतं, आणि बघा नाव दाखवायला लावलं त्यांनी। तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस, माझी डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। तर नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलवर जा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि हो छान अशा कमेंट करायला विसरू नका। आणि हे पण थोडंफार मी सामान आणलं होतं, तर हे घेतल्याशिवाय मी राहवलंच नाही। तर पुन्हा एकदा नंतर भेटूया नवीन व्हिडिओ।